एकदम खतरनाक अशी वाट आहे आणि आत्ता ज्या ठिकाणी उभे आहे ना आम्ही. नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हल विथ निखिल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण आलो आहे विराटनगरीच्या वैराटगड या ठिकाणी. तर वैराटगड तुम्ही माझ्या उजव्या हाताला बघू शकता कसं आहे काय, आणि ह्याची वाटच नाही आहे. वाट आपल्याला शोधत शोधत जायचं आहे. सकाळी आपण 5-6च्या दरम्यान घर सोडलं. आपल्याला 1.5 तास लागला इथे यायला. पुण्यापासून अंतर ह्या गडाचं 90 किलोमीटर आहे. खाली मालुसरे नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये आपण गाडी लावली आहे आणि तिथून आपला ट्रेक चालू केला आहे. त्यामुळे आपण आता ट्रेक चालू केला आहे. कसा आहे काय तेही दाखवतो आणि ट्रेक कसा होईल आपला हे पण बघूया. चला तर मग निघूया. या इथे खाली हे जे गाव दिसतंय हे मालुसरे गाव आहे. या इथे आपण गाडी खाली लावली आहे आणि हा जो मार्ग आहे ह्या इकडे समोर जी घरं दिसतात ते व्याजवाडी या गावातून आपण आत आलो आहे. म्हणजे तुम्ही जर मेन रोडने आले आणि वाईला सरळ न जाता लेफ्ट टर्न घेऊन आतमध्ये आले ना की पुढं आल्यानंतर आपल्याला व्याजवाडी नावाचा एक बोर्ड लागतो. त्या बोर्डपासून आले पुढं की एक कॅनल लागतो. कॅनलच्या पुढच्या बाजूनी राईट टर्न घेऊन आतमध्ये यायचं आहे. मग आपल्याला व्याजवाडी हे गाव लागतं. तिथून आत आल्यानंतर हे मालुसरे गाव. इथून ट्रेक आम्ही आता हा समोरचा जो डोंगर दिसतो इथून ट्रेक चालू केला आहे. वाटच नाही अशी दिसणार की आम्ही आता वाट शोधत शोधत चाललो आहे. आमचा एक माणूस गेला आहे पुढे. आता तो माणूस तुम्हाला माहीत असेल कोण आहे. सरसगडला जो आपल्याबरोबर होता हर्षद पाटील, तोच आज आपल्याबरोबर आलेला आहे ट्रेकला. तर आम्ही चाललो आहे वाट शोधत शोधत. बघूया कसा एक्सपिरियन्स राहतो आहे आजचा. तर 2 छोट्या डोंगरांचा टप्पा आपण पार केला आहे. हे जी माझ्या मागं तुम्ही वाट बघू शकता ह्या वाटेने आलो आहे. आणि पुढची वाट अशी आहे की तुम्ही इथून कसं जाणार कसं नाही खूप हे. आणि मी तुम्हाला मागच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ट्रेकिंग शूजचा वापर करा. आता हर्षलला प्रॉब्लेम होतो आहे कारण त्यांनी स्पोर्ट्स शूज घातला आहे. माझा तर ट्रेकिंग शूज आहे त्यामुळे काहीच हे नाही आहे. आणि आता ही जी वाट आहे ना ही वाट बघा. कारण ह्या गडाला असं स्पेसिफिक मार्ग नाही आहे की आपण काही आधीच्या गडांवर पाहिलं असेल असं मार्ग वगैरे जायला आहे. पण ह्या गडाला असं स्पेसिफिक मार्ग काहीच नाही आहे. आणि इथं आले तुम्ही गड पाहायला किंवा जे ट्रेकिंग करण्यासाठी येतात त्यांनी खरंच 2-3 जणांना विचारा तरच या. कारण रस्ता असा आहे ना, एकतर ह्या ठिकाणी गाई म्हशी वगैरे काय असतील चरायला वरती येतात तर त्यांनी पण वाटा करून ठेवल्या आहेत. आणि स्पेसिफिक अशी वाटच नाही आहे इथे. आणि ही जी पुढची चढाई आहे ना ती पण दाखवतो बघा. या इथून आपल्याला असं मार्ग काढत जायचं आहे कारण दुसरा मार्ग नाहीच आहे. या इथून पण बघा हे अशी झाडी आहेत सगळे. आणि हा जो मार्ग आहे इथे काही धरायला गॅप वगैरे नाही आहे. पण इथे आहे थोडी गॅप आहे. इथून आपल्याला जाता येईल. आणि ह्या बाजूला दरी आहे. म्हणजे एवढं काही असं हे नाही आहे. पण इथून वरती आपल्याला जायला रोड आहे चांगला आहे. आणि आपले हर्षद भाऊ खाली शूटिंगच्या नादात लागलेले आहेत. आता ह्या मार्गाने बघूया आपल्याला कसं वरती जाता येईल आणि कसं नाही. आणि त्या तिकडे मागं गड आहे तो. आपण हळूहळू येतो आहे कारण मार्ग शोधत जायचं त्यामुळे आपल्याला वेळ लागतो आहे. ह्या जर गडावर यायचं म्हटलं तर आपल्याला साधारण 1-1.5 तासाचा ट्रेक असं इथल्या गावकऱ्यांनी आपल्याला सांगितलं आहे. तर बघूया आपण हळूहळू चाललो. आपल्याला थोडा वेळ लागेलच. 2 तास पण लागू शकतात किंवा 1.5-2 तासात पण आपण गडावर पोचू शकतो. तर बघूया पुढची वाटचाल कशी आणि कशी नाही. चला तर मग पुढं निघूया. आता या इथे कसं आहे आपल्याला ग्रीप पाहिजे धरण्यासाठी इथे. त्यामुळे इथं मी काय शूट घेत नाही आहे पण तुम्हाला जवळनं दाखवतो आहे. ह्या काय ठिकाणी आहे ना या इथे वगैरे असे ना गॅप आहेत जिथं आपण पाय वगैरे किंवा हाताला पकडायला आपल्याला ग्रीप सापडते. त्यामुळे काही रिक्स नाही आहे एवढी. आणि इथे पण थोडासा पुढं टप्पा आहे त्यामुळं काही एवढं रिक्स नाही आहे. येऊ शकता तुम्ही गडावर. आणि दुसरा एक मार्ग आहे तो म्हणजे ह्या साईडनी थोडंसं आपण जाऊ शकतो. थोडंसं अवघड आहे पण जाता येईल आपल्याला तिथपर्यंत. तर आपण मार्ग काढत चाललो आहे. बघूया मग. चला तर मग अजून पुढच्या टप्प्यात भेटतो तुम्हाला मी. एकदम खतरनाक अशी वाट आहे
आणि आत्ता ज्या ठिकाणी उभे आहे ना आम्ही, एड पळालं आमचं, तुम्ही माझा अवतार बघू शकता. कारण हे कशा पद्धतीने झालं आहे, काय झालं आहे माहीत नाही. तुला काय वाटतं हर्षद? हे गावात वाऱ्याने झोपलेलं आहे, त्यामुळे पाय वाट शोधायचं लय अवघड झालं इथं. काय वाट आता दाखवते, तिथं पण वाट दाखवते. बघायला गेलं तर इथं कोणी आलं असेल किंवा गावकरी असतील किंवा कोणी ट्रेक करण्यासाठी आलं असेल, त्यांनी पण ही वाट केली असेल. कारण वाऱ्याच्या अभावी जर बघायला गेलं तर पूर्ण झोपलं पाहिजे, पण पूर्ण नाही. बरोबर अशी पाय वाट तयार केल्यागत केले. ज्यांनी कोणी केलं आहे त्यांच्यासाठी खरंच धन्यवाद, किंवा गावकऱ्यांनी कोणी आले असेल त्यांच्यासाठी पण धन्यवाद. कारण वाट आम्ही शोधत चाललो आहे. ट्रेक आहे 1.5 तासाचा, पण आम्हाला एवढा वेळ लागतो कारण वाट शोधत जायचं आहे. त्यामुळे तुम्ही जर येणार असाल तर कमीत कमी 2 मेंबर तरी पाहिजे, तरच या. सोलो ट्रेक अजिबात करू नका, कारण खूप अवघड आहे. हरू पण शकता आणि इथे काय संपर्कासाठी जवळपास काहीच नाही आहे. आवाज खाली जाईल का नाही माहीत पण नाही. आणि 1-2 टप्प्यानंतर, मग अशी मी जसं सांगितलं, 2 छोट्या डोंगरांचा टप्पा पार पाडल्यानंतर आहे ना, पुढं आपल्याला प्रॉपर असं जंगल लागतं आणि पूर्ण सुकलेलं गवत आहे, पूर्ण सुकलेलं. त्याच्यातनं वाट काढत काढत जायचं आहे. आणि पायाला ना सतत, तुम्हाला जे म्हटलं स्पोर्ट्स शूजचा प्रकार, त्या हर्षदच सांगेल काय प्रॉब्लेम होतो. बघा इथे ठेव पाय, हा बघा प्रकार. आणि ते चालताना त्याला टोचते आणि तो दर 5 मिनिटाला थांबून ते सगळं काढते. हा फरक आहे स्पोर्ट्स शूज आणि ट्रेकिंग शूज. माझी पॅन्ट पण बघा, मी ट्रेकिंग पॅन्ट पण घेतली आहे आणि त्याने जिमवाली जी आपली ट्रॅक पॅन्ट असते ना ती घातली. त्याला सगळं चिटकते, माझ्या पॅन्टीला चिटकत नाही आहे. आणि माझी लूज आहे, स्ट्रेचेबल आहे. आणि त्याला दुखापत पण झाली त्या कारणाने. ठीक आहे, त्याला सांगितलं आता, तो कधी घेतो त्याच्यावर. आणि बघा ही वाट, ह्या वाटेने असं जायचं आहे. आणि हे पूर्ण जंगल आहे, जंगलातनं वाट काढत चाललं आहे. आणि आमच्याकडे काहीच नाही, काठी नाही, स्टिक नाही, काहीच नाही. अंधाधुंद चाललो आहे. बघूया किती वेळात आता गडावर पोचतोय आणि किती वेळ लागतोय. थोडा दम पण लागतोय कारण पाय भरून येतात इथे. कारण चढ उतार असं कंटिन्यू आहे, एकसारखं थोडं थोडं नाही आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. बघायला आलो आहे तर बघायचंच. भेटूया पुढे. जाम फाटले मित्रांनो इथपर्यंत येऊस्तोपर्यंत. ऊन नाही एवढं, पण धूर निघाला आहे. आता थांबलो थोडा, भरपूर दम लागला आहे. कारण तो मधला जो पट्टा तुम्हाला दाखवला, त्या पट्ट्यापासून आम्ही नॉनस्टॉप आलो आहे. आणि इथे आल्यानंतर आपल्याला एक बोर्ड लागते, म्हणजे गंमतच झाल्यासारखं आहे आपल्याकडे. हे बघा इथे समोर बोर्ड लावला आहे, वैराटगड म्हणून. तो पण गंजला आहे आणि कुणीतरी दगडांनी त्याला हे केलं होतं. आपल्या हर्षद भाऊनी पण त्याला परत त्याच्यावर कोरीगाव काम केले. आणि इथे एक असं केसरी रंगाचं कापड लावलं आहे. खालून दिसतो ध्वज, पण ते इथं आल्यानंतर कधी कापड येते. पण एक निशाणी म्हणून आहे चांगले. आणि हा जो मार्ग आहे, हा जो दिसतोय, ह्या मार्गाने आपल्याला जायचं आहे. समोर सूर्योदय आलेत आपले. जाम फाटले मित्रांनो. येणार असाल प्रॉपर प्रिपरेशन करून या, नाही तर येऊ नका ह्या गडावर. वाट लागते, मार्ग नाही आहे, कारण गडाला शोधत यावं लागतं. आम्ही कसं आलो कसं नाही आमचं आम्हाला माहिती आहे. हे बघा हा बोर्ड, असा बोर्ड लावला आहे, गंजला आहे तो. तर ज्यांनी कोणी लावला आहे माहीत नाही. आणि असं वैराटगड लिहिलं आहे. बहुतेक ह्या गडाकडे कोणी एवढं लक्ष देत नाही वाटतं. कोणी इथले साताऱ्यातले कोणी गड प्रतिष्ठान किंवा गड संवर्धनवाले असेल, थोडंसं लक्ष द्या. किंवा आपले पुण्यातील एक प्रतिष्ठान आहे गडझुंजार म्हणून, ते ह्या 26 जानेवारीला येणार आहेत. ते पण बहुतेक मोहीम करायलाच येत असतील. कारण त्यांचे जे, म्हणजे आत्ता ते जे कोणी प्रतिष्ठान चालवतं आहे, रोहित नाव आहे त्यांचं, ते साताऱ्यातली मोस्टली गडांचं करतात. म्हणजे मी एकदा त्यांच्या मोहिमेला गेलो होतो चंदनवंदनला. परत दाते गडाची त्यांनी पण मोहीम केली आहे. आणि ह्या 26 जानेवारीला ते वैराटगडला येणार आहे. मी पण येणार होतो, पण मला ह्या वर्षामध्ये जास्तीत जास्त गड कवर करायचे आहेत. माझे तसे या यूट्यूबच्या माध्यमातून मी तसे 22-23 गड झालेत माझे.
आणि त्याच्या आधी मी 48 गड फिरलो आहे. तर बघूया आता हा प्रवास कुठपर्यंत नेतो आहे. आणि तुम्ही जर साथ दिली तर नक्कीच आपण हे महाराजांचं विश्व जे महाराजांनी जे कमवले ते आपण नक्कीच एक्सप्लोअर करूया. पुढच्या वाटचालीला निघूया. ही वाट आहे बघा, एवढी खतरनाक वाट आहे ना, त्यामुळे इथं सोलो ट्रेक करूच नका. एवढा मोठा टप्पा आहे हा, ह्याच्यातच पाय भरून येतात आपले. आता आपण एवढ्या अपेक्षानंतर आपल्याला इथं बुरुज पाहायला मिळतोय. इथं वरती बुरुज आहे बघा, म्हणजे आपण गडाच्या जेमथेम जवळ आलोय. आणि ह्या साईडला म्हणजे बुरुजाच्याच तुम्ही समोर थांबले तर उजव्या हाताला म्हणजे ह्या हाताला आपल्याला जायला मार्ग दिसतो. बघूया मार्गात काय काय लागते आपल्याला आणि काय नाही. चला तर मग. तर पुढं आल्यानंतर आपल्याला दगडी पायऱ्या पाहायला मिळतात आहे. म्हणजे एकदम गडाच्या जवळ आल्यानंतर आपल्याला पायऱ्या पाहायला मिळतात. नाहीतर इतक्या वेळ जंगलाची वाट, घसरडी वाट, माती वगैरे दगडं ह्याच्यातून आपण वाट काढून इथपर्यंत पोचलो. आणि इथे पण खाली काहीतरी आहे, इथे पण अशी वाट जाते, तेही बघूया आपण. पत्रे वगैरे ठोकले, पण जायला हाच मार्ग आहे का काय हर्षल भाऊ? इथं काय आहे खाली? आलोय तर खाली प्राचीन गुहा आहे. वा वा, इकडे हरी भाऊ प्राचीन गुहा आहे इथं. पण भीती वाटते. इथे बघू शकता, शिव कार्यासाठी सदैव तत्पर्य प्राचीन गुहा. स्वप्नील आणि प्रवीण, खूप खूप धन्यवाद. प्रतिष्ठानचं नाव दिलं नाही, पण मुंबईवरनं आलेत वाटतं. हे त्यांनी बोर्ड लावला आहे, म्हणजे तो खाली वैराट गडचा आपण जो बोर्ड पाहिला ना, तो पण ह्या लोकांनीच लावला असेल. ठीक आहे, काय हरकत नाही. बघूया खाली जायचं, पण आधी आपण आपला छोटासा प्रयोग करूया. छोटीसे आणि आतमध्ये पण मार्ग दिसतोय. आधी आतमध्ये आपल्याला काहीतरी टाकावं लागेल. दगड घेऊन टाकूया आपण, आहे का नाही? रिक्स घ्यायची ना मित्रांनो, कारण या ठिकाणी साप, प्राणी, डुक्कर, कुठलाही प्राणी वगैरे बसला असेल आपल्याला, आपण डायरेक्ट जाणार आणि काही अटॅक वगैरे पण होऊ शकतो. त्यामुळं मी एक दगड टाकलाय आणि एका दगडाने मला नाही वाटत की काय होईल. हर्षद भाऊ, तुम्ही डेअरिंग करताय का जायची आत? आपण एवढं सर्पमित्र असून आपली डेअरिंग होत नाही, कारण आपण येतोच कधीच्या काळातून इथं. हर्षद भाऊ डेअरिंग करतात बघा. बॅग दिली त्यांनी माझ्याकडे, आता चाललेत. त्यांनी 2-3 दगड टाकली. हर्षद भाऊ, एवढंच दगड टाकून नाही होणार, मोठा दगड टाकायचा. लाईट देऊ का? आता आपण हर्षद भाऊला लाईट देऊया. अरे एकच मिनिट. हां, चला. आता हर्षद भाऊने आपल्याला इशारा दिला मागं यायचा. बॅग पकडा, चैन तुम्हीच लावा. तिथं डुकराच आहे, रानडुकर आपली गावात असतात. आता ह्यांचा अंदाज ह्यांनी सांगितला रानडुक्कर, पण हे काय आहे बघायचं का खाली जाऊन? नाही, याला वाट इथं नाही आहे. बघ इथून वाट आहे का? चल. आम्ही काही डिरिंग केली नाही ते गुहेत जायची, कारण ती लेफ्ट साईडला काहीतरी आहे जागा थोडी. या इकडे बघू काय आहे का नाही.
तर आम्ही दोघंच आहे आणि आमच्याकडे काहीच नाही, काठी नाही काय नाही. आहे ती या गडावरची दगड आहेत तीच. अरे वा, मंदिर आहे इथं, लक्ष्मी माता मंदिर. इथे काय दिलं आहे, शिवक्रांती हिंदवी सेना महाराष्ट्र. जे वरती त्यांनी बोर्ड लावला आहे त्यांनीच त्याचं पालन पोषण केलं, म्हणजे बऱ्यापैकी पत्रा वगैरे लावून त्यांनी व्यवस्थित ठेवलं. आता बघूया, हे पूर्ण दगड आहेत आणि दगडात सगळं केलेलं आहे. चूल वगैरे पण आहे आणि इथे पूजा वगैरे पण केली जाते. हे आता त्या काळातलंच असू शकतं किंवा ह्या गावकऱ्यांनी इथले मंदिर स्थापन केलं असेल. आपण गडाच्या मार्गाला जाऊया. या इथे गड आहे बघा, हा बुरुज दिसतोय, या इथे बुरुज आहे. तर आता आपण आपल्या गडाच्या मार्गाला निघूया, कारण त्या गुहेत तर काय आपण डेअरिंग केली नाही जायची. इथं कलरनी का कशाने लिहिलं आहे माहीत नाही, पण मुख्य द्वार असा बाण दाखवला आहे. आता ह्या मार्गाने वर जायचं आहे आपल्याला. दगडी पायऱ्या आहेत आणि आपण गडावर पोचलोच आहे. म्हणजे ह्या साईडला पण आहे काय. अरे वा, हा बघा परिसर पूर्ण पांढरं झाले, काहीच दिसणार नाही तुम्हाला. मस्त वातावरण आणि ऊन खाली चालू आहे, अजून इथपर्यंत आलं नाही. वरती असेल गडावर, इथं नाही. आणि हा बुरुज, जेमतेम आपण पोचलोय गडाच्या आसपास. तर आता आपण मुख्य दरवाजापाशी येऊन पोचलोय. आम्ही त्या पॉईंटला आत्ता उभे होतो, तो जो पॉईंट दिसतोय ना त्या पॉईंटला आम्ही उभे होतो आत्ता. काय रिक्स नाही आहे, काय नाही आहे, खाली पण जास्त दरी नाही आहे खोल. आम्ही साईडला बसून तिथं थोडेसे फोटो वगैरे काढले एक आठवण म्हणून, आणि मुख्य दरवाजाच्या मार्गाला चाललो. तर तिथे बघा तो जो पॉईंट आहे ना, तिथे बसलो होतो. तिथून जायला मार्ग आहे. आता हा मुख्य दरवाजाला, इथे पण कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत, पुढे दगडी पायऱ्या आहेत. बघूया आपण मुख्य दरवाजा कसा आहे आपला. महाद्वार बघा, हे इथे अवशेष होते, पडलं आहे, काय राहिलं नाही. आणि आपण जसं की प्रत्येक गडावर पाहतो, जर गडावर जास्त पाऊस झाला किंवा पाण्याचं प्रमाण पण जरी वाढलं तर दरवाजाच्या मार्गे ते पाणी या इथून बाहेर पडतं, खाली जातं. आणि हे मुख्य दरवाजाचं अवशेष पडलेले आहेत. मुख्य दरवाजाच नाही राहिला. जय शिवराय. काही तर देवडं आहेत, 2 पाहायला मिळतात आपल्याला. इथे एक आहे आणि ह्या बाजूला एक. पहारीकरांच्या देवडं आहेत ह्या. हे पण कातळच आहे, तुम्ही बघू शकता. ह्या कातळात कोरलेल्या काही पायऱ्या आहेत, बाकी दगडाचे अवशेष आहेत. मित्रांनो, एक वैशिष्ट्य मला खूप आवडतं, म्हणजे सांगायला जर गेलं की त्या काळात ह्यांनी दगड फोडून काही किल्ल्यांच्या पायऱ्या किंवा काही महादरवाजा असे बनवलेले आहेत. काय कला असेल त्या काळातल्या लोकांना. आणि त्या काळामध्ये आता जसं की आपण पाहतो की मशिनरी वगैरे आत्ताच्या काळामध्ये, पण त्या काळात असलं काहीच नव्हतं. आणि आपण फायनली गडावर येऊन पोचलो आहे. उतरताना वाट लागणार आहे आमची, कारण पूर्ण घसरड आहे. आणि माझं ठीक आहे, हर्षद भाऊंचं काय होतं काय माहीत. आणि आड झोड कसंही घुसतोय आम्ही कुठनं पण. मार्ग आहे नाही, वाट बीट काही घेणं देणं नाही आम्हाला. चाललोय, चला.
गुडघ्या एवढं कमरे एवढं गवत वाढले, त्याच्यातनं बिंदास चालत चालले. आणि आपले हरे भाऊ, म्हणजे आम्ही त्यांना टोपण नावाने हरे भाऊ म्हणतो. हरे भाऊ आपले वैतागलेत. हे जे झाडाचं काय म्हणतात रे याला, कुसाळ, हे कुसाळ कंटिन्यू त्याच्या बुटाला आणि ट्रॅक पॅन्टला सारखं कंटिन्यू चिटकतं आणि तो वैतागला आहे त्या गोष्टीमुळे. आता इथं आल्यानंतर आम्ही तो आपण खालून जो बुरुज पाहिला त्या बुरुजावर आहे. हा तुम्ही पसारा बघू शकता खालचा. म्हणजे हे या इथे वाईचा गणपती वगैरे असे मग आहे खाली. आपण जाणार आहे वाईच्या गणपतीला. पण या इथे काहीतरी एक आहे छोटंसं. परत ह्या बाजूला मंदिर पाहायला मिळते. इथे एक झाड आहे, तिथे एक घर पण आहे. आपण पहिलं तिकडे एक्सप्लोअर करूया. आणि पूर्ण पठार आहे, खूप कमी अवशेष आहे या गडावर, पूर्ण पठार आहे पण मस्त आहे. ऊन यायच्या आधी आपण आलो असतो ना तर आपल्याला सनसेट आम्ही प्रयत्न करत होतो, पण सूर्यदेवाने आम्हाला धप्पाच दिला अचानक. ढगाच्या मागे लपले होते आणि थंडी एवढी सकाळ सकाळ. आम्हाला का रे हरे भाऊ इथपर्यंत युस्तोपर्यंत, म्हणजे आपण महाबळेश्वरला ब्रिजच्या खालून जो टर्न घेतो ना तिथपर्यंत काही नाही वाटलं. इवन त्यांनी जर्किंग वगैरे काहीच नाही घातलं. माझ्याकडे एक्स्ट्रा ग्लोव्ज होते बाईक चालवायचे, आणि जे आपण फेस कवर करण्यासाठी मास्क वापरतो ते होतं एक्स्ट्रा. मग मी ते त्याला देऊन टाकलं. तोपर्यंत त्याला पण थंडी वाजत नव्हती. पण जसं महाबळेश्वर वाईमध्ये एंट्री केली आपण, दोघंही जाम गारटलो आम्ही. त्यामुळं प्रॉपर प्रिपरेशन म्हणजे जर्किंग वगैरे एकदम उबदार वगैरे अशा गोष्टी घालून या. इथं काय वाटतंय, मला वाटतं हे पाण्याचं तळ असणार आहे, पण पाणी नाही, सगळं म्हणजे हे झालं आटलंय. पाण्याचं तळ आहे, मस्त गार हवा सुटली. अजून एवढं ऊन असून सुद्धा साधारणतः आम्हाला 2 तास लागले असेल ना रे. आत्ता वाजलेत बरोबर 11 बघा. किती आम्ही टंगळमंगळ करून आलो बघा. 2 तास लागले आम्हाला वरती यायला, म्हणजे दमत दमत आलो आम्ही. ठीक आहे, काय हरकत नाही. आपण पोचलो येऊन गडावर. आणि गाय आली आपल्याकडेच. तर आपल्याला ती अशी चालत येते की आमचा कार्यक्रमच करणार आहे. पण आपण सतर्क राहूया कारण ह्या जनावरांचा भरोसा नाही, मारू पण शकतात. प्रेमळ आहे, प्रेमळ आहे. काही केलं नाही. हर्षद भाऊ ती हात लावतात आहे, गोंजारतात आहे सोप्या भाषेत. आणि हे काय इथे बघूया आधी. इथे पाटी होती पण सगळंच पाटीवरचं गेले. अरे एक डोळा बघ त्या गाईचा कसा आहे. आणि या इथे एक पाण्याचा तलाव आहे. इथे काही गडाचे अवशेष पाहायला मिळतात बघा. आणि ह्या साईडला पण आहे, आपण तो बघून येऊ. काय या इथे बघा अवशेष दिसतात, असे दगड आहेत लागले. म्हणजे त्या काळी इथे वाडा वगैरे असू शकतो. हे पाण्याचं गोल टाक आहे, हे आटलं आहे पूर्ण. या इथे पण इथे पण गोल टाक आहे. म्हणजे 3 टाके आपल्याला आत्तापर्यंत पाहायला मिळाले. इथे पाणी आहे, तर इथे राहतात म्हणलं ही लोक हेच पाणी वापरत असतील. हे गोल आहे. आपण परत तिकडेच जाऊया. तिथे एक मंदिर आहे कुठलं ते बघूया. त्याच्याच बाजूला म्हणजे ह्या झाडाच्याच बाजूला तुम्ही इथं स्टे वगैरे पण करू शकता. एवढं काय प्रॉब्लेम नाही. टेंट वगैरे आणून स्टे करू शकता. आणि ह्या गडावर जास्त रहदारी नाही आहे, जास्त लोक कोणी येत नाही ह्या गडावर. आपली जाम फाटती. खायला काहीच नाही आमच्याकडं. मला तसंच वाटलं. त्या तिथे गोल तलाव पाहिला, या इथे चौकनी तलाव आहे. हा पण कातळात कोरलेला दिसतो.
मस्त आपण एक तलावाचा फोटो घेऊ. आपण आता वैराटेश्वर मंदिर म्हणजे महादेवाचं मंदिर आहे आणि या ठिकाणी आता हे पण आत्ताच्या काळात बांधलेलं असावं असं वाटतंय, कारण आतमध्ये फरशा वगैरे लावल्यात आणि जे कोणी इथे काम केलं खूप चांगलं काम केलं. विरगळ पण आहेत इथे, 2 पाहायला मिळतात आपल्याला. इथे विरगळी आहेत, मध्ये पिंड आहे आणि ह्या बाजूला 2 अशा व्यक्ती आहेत की त्या पिंडीची पूजा करतात आहे. खाली पण काहीतरी दिलं आहे. वरचं थोडंसं समजतंय पण हे बाकीचं खालचं काही समजत नाही. आणि ह्या बाजूला पण आहे. ह्या ठिकाणी पण दोन्ही मूर्त्यांनी हात जोडलेले आहेत आणि मध्ये काय माहीत नाही. आणि या इथे ठिकाणी असा एक हात दिसतोय बाहेर आलेला आणि बहुतांश ही पण पिंडच असू शकते. खाली एक पिंड आहे आणि हे महादेवाचं मंदिर. मस्त मंदिर आणि गार, विशिष्ट म्हणजे गार वाटते आतमध्ये. समोर आपले नंदी महाराज आहे, होमाचं पण बनवलं आहे आणि या इथे पण नंदीची मूर्ती होती ती संपुष्टात, म्हणजे तिचा जो आकार आहे तो संपत आला आहे. बाकी ह्या आता एक 5 मिनटं थांबून आम्ही पटकन गड हा एक्सप्लोअर करणार आहे. 5 मिनटं थांबून पटकन आम्ही हा गड एक्सप्लोअर करणार आणि परतीच्या मार्गाला निघणार आहे. या इथे पण आपल्याला काही अवशेष पाहायला मिळतात आहे, त्या बघू. या इकडे एक ब्रुज आहे. परत असंच फिरत फिरत आपण त्या दिशेने जाऊया. आता इथे 5 मिनटं थांबूया जरा, कारण इथे एक घर दिसतंय, खूप भलं मोठं घर आहे. इथे एक काहीतरी आहे पण ते लॉक आहे, त्यामुळे आम्ही तिकडे. काय म्हणला? इथे काढलं मला पाणी घ्यावं ह्याच्यातलं, खाली 8-10 फूट आहे. अरे ते ह्याच्यातलंच पाणी जात असेल त्याच्यात, आलं का लक्षात? तर महादेवांचं दर्शन झालंय, विश्रांती पण झाली आमची. पुढचा पण गड बघूया, पण त्याच्या आधी थोडीशी माहिती सांगतो गडाबद्दल. तर वैराटगड हा सातारा जिल्ह्यामध्ये येतो आणि वाईमध्ये हा गड आहे. वाईचा गणपती पण आहे खाली. तर ह्या किल्ल्याची स्थापना कोल्हापूरचे शिल्हार राजा भोस यांनी केली आहे 11व्या शतकामध्ये. 1178 ते 1193 या कालखंडामध्ये तो बांधला गेला आहे. त्यानंतर महाराजांच्या काळामध्ये ह्या गडाचे लष्करी तळ म्हणून याचा वापर करण्यात आला आहे. म्हणजे ह्या गडावरती पूर्ण तुम्ही जर पाहिला तर पूर्ण सपाटीकरण, म्हणजे पूर्ण असा सपाट आहे. काही ठिकाणी अवशेष आहे, 2-3 पाण्याच्या टाक्या वगैरे आहेत, महादेवाचं मंदिर आहे, थोडेफारच अवशेष आहे. गड चांगला आहे. ट्रेकिंगसाठी जर तुम्ही येणार असाल तर गडाची वाट ही थोडी संपलेली आहे. काही ठिकाणी दिसत नाही, काही ठिकाणी दिसते आहे. ते आपल्याला शोधत यावे लागते. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. तर व्हिडिओ आणि गड कसा वाटतोय हे मला कमेंट करून सांगा. पुढच्या वाटचालीला निघूया. चला ते मग आपण मुख्य दरवाज्यातनं आपण आता आलो ना, तिकडच्या बाजूची तटबंदी बऱ्यापैकी सगळी पडलेली, पण आपण गडाच्या डाव्या हाताने म्हणजे महादेवाच्या मंदिराच्या डाव्या हाताने जर आपण आलो तटबंदीवरनं चालत अजून पण इथली तटबंदी शाबूत आहे. वारं सुटलंय त्यामुळं वारं आवाज येतोय का नाही माझा माहीत नाही, पण तुम्ही तटबंदी बघा ही अजूनसुद्धा आहे. त्या तिथून चालू झाली बघा, ते महादेव मंदिर आहे समोर, त्याच्या बाजूला तो पोल दिसतो बघा, एक पोल आहे इथे, त्या तिथून अशी तटबंदी चालू झाली बघा. इथे दिसते, इथे मागं ते, इथे पण मी आता तटबंदीवरच उभा आहे. आणि ही एवढी मोठी आहे ना, इथून चालू झाली ही, या इथून चालू झाली आणि इकडे संपली. एवढी मोठी तटबंदी ही बघा, एवढी मोठी इथे संपली. बरीचशी मोठी तटबंदी, साधारणतः असं जर बघायला गेलं ना, एक 6-7 फुटाची तटबंदी असेल. आणि गडाचं हे बघायला गेलं ना तर अजूनसुद्धा म्हणजे आहे, पठार आहे, पण अजून पण काही गोष्टी शाबूत आहेत तशाच आहेत. म्हणजे जास्त नुकसान झालं नाही आहे गडाचं. आणि मार्ग पण तटबंदीवरूनच आहे. आम्ही एक मार्ग शोधतोय. थोडं आता समजून घ्या, ऊन ह्या बाजूला आहे त्यामुळे बघूया. ते मार्ग शोधतोय आम्ही एक, तो जो खाली चालत जायचा खेपीचा मार्ग आहे ना तो शोधतोय, पण तो आता कुठे काय ते आम्हाला समजत नाही.
या इथे पण आता त्या काळातलं शौचालय बघा हे खाली असे, हे तिसरं आहे शौचालय असं. पहिले दोन गेले महाग आणि हे तिसरं होतं. तटबंदीच्याच बाजूने आपण चालत चाललो. खूप मोठी तटबंदी, खूप. अजून सुद्धा शाबूत आहे तटबंदी. आणि या गडावर काम पण झालंय, कारण ते ज्या खोल्या आहेत ना, त्या खोल्यांमध्ये बार वगैरे पडलेत, फावडे कुदळे आणि पाट्या वगैरे आहेत. ह्या गाड्याचं थोडंफार काम केलं आहे. आणि ती एकटीच बिचारी गाई आहे वर. पहिल्यांदा वाटलं मारल, पण ती एकटी असल्या कारणाने ती जवळ आली. पण आमच्याकडे काहीच खायला नव्हतं, तर आम्ही पण नाश्ता वगैरे केला नाही, डायरेक्ट आलो. ती खायच्याच अपेक्षेने आली असेल आमच्याकडे, पण काहीच नव्हतं. आणि वारा वगैरे मस्त थंडगार वारा सुटला. आम्ही लवकरात बघणार. इथून आपल्याला वाईचा गणपतीला पण जायचं आहे दर्शन करायला. जमलं तर टायमिंगमध्ये आमचं झालं तर जाणारच आहे, नाही तर मग आपला परतीचा प्रवास चालूच आहे. तर आपले असेच वेगवेगळे अनेक व्हिडिओ येत राहतील. फॅमिली ट्रिप्स असतील किंवा कुठे मंदिर जे प्राचीन काळात किंवा जुनं मंदिर असेल किंवा गडकिल्ले, म्हणजे आपण सगळ्याच प्रकारचे व्हिडिओ करणार आहे. गडकिल्लेच नाही असं नाहीच आहे, आपल्या चॅनलवर सगळ्या प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील. जसं जसा वेळ मिळेल जॉबमधून, जसं जशा गोष्टी घडत असेल तसं तसं तुम्हाला कळेल. बाकी व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला सांगत जावा, काही कमी जास्त राहतंय काय नाही हे पण गोष्टी कळवत जावा. कारण मी सगळं सोलोच आहे, म्हणजे ट्रेकिंगला असतात माझ्याबरोबर, पण एडिटिंगपासून ह्या सगळ्या गोष्टी मी एकटाच करतो. त्यामुळं शिकायला पण भरपूर मिळते मला याच्यामध्ये, आणि आवड तर आहेच. आपलं टार्गेट आहे ह्या वर्षात कमीत कमी एक 100-120 गड, 100 गड तर करायचेच ह्या वर्षामध्ये. 2025मध्ये हा संकल्प केला आहे मी की 100 गड सर करायचे. आता ह्या वर्षातला हा दुसरा गड आहे. पहिला आपला सरसगड झाला आहे, त्याच्यानंतर हा वैराटगड दुसरा, त्याच्यानंतर सातारा साईडची आपण पूर्ण सिरीज चालू करणार. म्हणजे साताऱ्यामध्ये जेवढे गड किल्ले आपल्याला भेटतील पाहायला, तर ते सगळे आपण एक्सप्लोअर करणार आहेत. सातारा साईड झाली मग जसं जसं आपल्याला आपण एक साईड म्हणजे एक जिल्हा कवर करत आलो. पुण्यामध्ये ऑलमोस्ट आपले झालेत, फक्त पुण्यातला एकच गड मला तर माझ्या माहितीनुसार राहिला असेल, वज्रगड. कारण तिथं जाणं थोडं हेच आहे, कारण तो पुरंदरच्या बाजूला येतो आणि तिथं इंडियन आर्मीचं वास्तव्य आहे. म्हणजे इंडियन आर्मी आहे आता तिथे, जास्त शूटिंग वगैरे करून देत नाही आर्मीची लोक. आणि त्यांनी त्यांचा बेस कॅम्प तयार केला आहे गडावर. रॅपलिंग वगैरे ह्या पण गोष्टी करतात ती लोक. त्यामुळे तिथं काय जास्त शूट करता नाही आला आपल्याला, आणि करून पण नाही दिलं. कारण तिथे कॅमेरा जमा करावा लागतो. आपल्याकडं फोन असेल, फोन पण जमा करावा लावतात ते एका पॉईंट नंतर आपण जाऊ शकतो वरती. आता बघूया काय कसं होतंय कसं नाही, बघूया. आलाय का तो मार्ग? हा, फायनली आपण ज्या मार्गाची अपेक्षा करत होतो त्या मार्गापाशी येऊन पोहोचलोय. आणि हा मार्ग खूपच खतरनाक आहे. म्हणजे हे पडलंय का रे? नाही ती बांधलेलं आहे, आणि हे पहिल्यापासूनच कपची आहे. हे बघा, खतरनाक खतरनाक आहे, खतरनाक. इथून उतरायचं कसं आणि चढायचं कसं? चढायला काय नाही, वरती येऊ आपण, चालू जायचं का? पण खाली जाणं अवघड आहे. बघूया आपण, आधी वरती जाऊन बघूया. या इथे ना, इथे जाऊन बघूया आपण काय आहे खालच्या बाजूला. जर काय पाहण्यासारखं असेल तर जाऊ, नाहीतर कॅन्सल. काही दिसत तर नाही, अजून पुढे जाऊन बघू. या इथून दिसेल. एवढं काय स्पेसिफिक नाही आहे,
ती नॅचरली तयार झालेली वाट आहे का आधीपासूनची वाट आहे हेच कळत नाही. कोणाला काय माहीत असेल कमेंट नक्की करा आम्हाला की ही त्या काळातली वाट आहे का आत्ताच्या अलीकडच्या काळात ही नॅचरली तयार झाली. ठीक आहे, जाऊ द्या, पुढे जाऊया. खतरनाक मार्ग होता तो. पुढे अजून काय एक्सप्लोअर करता येईल आपल्याला ते पण बघूया. इथं जे मगाशी मी सांगितलं त्यांनी पाट्या लावल्यात पण पावसाने आणि ह्याच्याने त्याच्यावरचं सगळं बुजून गेलं आणि काहीच राहिलं नाही. त्यामुळं काहीच कळत नाही की ह्या जागेला काय म्हणतात किंवा ह्या जागी त्या ठिकाणी काय होतं. आता इथं दिलंय, काय लिहिलंय रे हे? वैरमाची. दिसतच नाही. आणि इथे पण विरगळ एक पाहायला मिळते. अरे भाऊ जरा सरकता का? या इथे विरगळ आहे बघा. याच्यावरचं पण जे कोरीव काम होतं ते नष्ट झालं आहे बऱ्यापैकी, पण ही विरगळच आहे. ह्या बाजूला थोडंसं दिसतंय, म्हणजे दोन्ही बाजूनी कोरीव काम होतं. आणि हा समोरचा डोंगर पण पूर्ण सपाट आहे. भाऊ जास्त पुढे जाऊ नको. इथे पण ध्वज होता आपला, तो पण नाही आहे. फाटल्या खराब झालाय रे तो. चला मग काय, आता संपूर्ण गड आपला पाहून झालाय. आपण आपल्या परतीच्या मार्गाला निघूया. काय म्हणायचं हरी भाऊ तुम्हाला? कुठं नको जाऊ देच. हा संपूर्ण पठार आहे बघा. ह्या बाजूला तटबंदी पडलेलीच आहे, म्हणजे मोस्टली सगळी पडलेलीच आहे, काहीच नाही एवढी. पण ह्या बाजूच्या अजून सुद्धा शाबूत आहे. म्हणजे जो कोणी हल्ला केला असेल तो मला वाटतं इकडूनच केला असेल. इकडूनच केलाय पुढच्या बाजूने, म्हणजे आपण ज्या मार्गाने आलो ना त्या मार्गानेच हल्ला केलाय असं वाटतंय. आणि इथे पण आहे म्हणा पडली बघा, इथली पण थोडी थोडी पडली आहे. आता 350 वर्ष झाले म्हणलं तरी अस्तित्व आहे अजून. या इथे जी आहे ना ती पण पडली बघा, या इथे दिसते ही पडली तटबंदी. आता आपला परतीचा प्रवास चालू करूया आणि बघूया किती वेळ लागतो खाली जायला. यायला आम्हाला 2 तास लागले वरती, पण खाली जायला किती वेळ लागतो हे पण बघूया. काय हरी भाऊ कसं वाटतंय? खूप छान, नवीन एक्सपिरियन्स आला आज आपल्याला. तर मला तुला एक विचारायचं होतं, तुला काय वाटतं ट्रेकिंग शूज बद्दल? शूज बद्दल, बूट, आपल्या सोप्या मराठी भाषेत बूट. अरे काय पायथन पायाचं आता ओरिजिनल पुमा असून पण त्यात पुसळलं जातं ते. सॉक्स काय झालंय, त्याचा शूज आहे तो स्पोर्ट शूज आणि त्याला आहे तो वरती जाळी टाईप अशी कोटिंग आहे आणि त्याच्यामध्ये नेट ती सगळी अडकती. ही जे कुसळ आहे हे जे सुकलेलं आहे आणि ह्याच्यावरचं जे आहे ना हे दिसतंय ना हे बघा, हे सगळं त्याच्या शूजमध्ये अडकते. असं छोटे छोटे पण आहेत हे बघा, हे असं सगळं अडकते. हे फरक आहे, हे असं अडकते हे बघा. आणि ते शेंडे राहतात आणि ते निघून असं इथे दिसले बघा तुम्हाला, हे इथे. आणि हे आमचा फरक, राहतात. हा ट्रेकिंग शूजचा फरक आहे. आणि हे नावाला आहे ब्रँड, काही उपयोग नाही. अशा पद्धतीने आपला पूर्ण गड पाहून झाला आहे आणि आपण ज्या गावातून ट्रेक केला होता त्या गावात परत आलो आहे. खूप दम लागला आहे
कारण ऊन भरपूर वाढले आणि गरम पण भरपूर होते. तर ह्या मार्गाने असं वरती गेलो ह्या डोंगराच्या वाट्याने आणि त्या तिथे एक गड आहे. ह्या झाडाच्या मागे वरती जो दिसतोय तो गड आहे. तर व्हिडिओ कसा वाटतोय कसा नाही मला कमेंट करून कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, एक लाईक करा. जय शिवराय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.